नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या सत्ता कारण या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत ज्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यांच्या संदर्भात. नुकतीच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दिल्लीमधून झालेली आहे आणि निवडणुकांच्या तारखांबद्दल जी एक प्रकारची उत्सुकता होती ती पूर्ण झालेली आहे आणि ती आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. त्याचबरोबर काही विशेष अशा मुद्द्यांना निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांनी उत्तरही दिलेली आहेत आणि त्यांना स्पर्शही केलेला आहे. मग ते इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा असू देत किंवा ईव्हीएमच्या हॅकिंग बद्दल, ईव्हीएमच्या बद्दल जे वारंवार प्रश्न उचलले जातात त्याबद्दल सुद्धा त्यांनी अगदी निसंदिग्धपणे काही उत्तरं दिलेली आहेत. माझ्यासोबत आज या विषयांवर चर्चा करण्यासाठी आमचे नवराष्ट्रचे संपादक नरेंद्र कोठेकरजी मुंबईहून उपस्थित आहेत आणि माझे वरिष्ठ सहकारी ज्यांना तुम्ही यापूर्वी सुद्धा शोवर भेटलेला आहात, विशाल राजेजी. आपल्या दोघांचंही मनःपूर्वक स्वागत. नमस्ते. कोठेकर सर, पहिल्यांदा मी तुमच्याकडे जाईन की या ज्या निवडणुकांच्या तारखा घोषित झालेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये 7 टप्प्यात निवडणुका होतील असं दिसतंय. याशिवाय राज्यांमध्ये, विविध राज्यांमधल्या ज्या निवडणुकांचं एक वेळापत्रक आलेलं आहे, तर एकंदरच तुम्ही याबद्दल पहिल्यांदा काय सांगाल? नक्कीच आपण ज्याला लोकशाहीचा उत्सव म्हणतो, अशा निवडणुका ज्या दर 5 वर्षांनी वेगळ्या टप्प्यावरती वेगळ्या ठिकाणी होत असतात, ती एक संधी. म्हणजे आता आजपासून आपण राजे आहोत थोडक्यात, आणि ते आपल्याकडे मतं मागणार आहेत. तर हा मतदार राजाचा उत्सव आहे आणि याचे 7 टप्पे होण्याचं कारण, आपण जर प्रेस कॉन्फरन्स ऐकली असेल निवडणूक आयुक्तांची, तर त्याच्यामध्ये आपल्या देशाची असलेली भौगोलिक एकूण स्थिती आणि त्याच्यामध्ये असलेले एकूण वातावरणीय बदल, हे सगळे मुद्दे लक्षात घेता त्यांनी 7 टप्प्यामध्ये निवडणुका देशभरात घेतलेत. किंबहुना राज्यातही आपल्याकडे 7 टप्प्यात होत आहेत. याचं कारणही असंच आहे की आपल्याकडे आपले जे महसूल विभाग आहेत, म्हणजे अमरावती असेल, नागपूर असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, याच्यामधली एक भौगोलिक परिस्थिती पुन्हा एक वेगळी आहे. तिथे वेगळे चॅलेंजेस आहेत. वेगळे चॅलेंजेस म्हणजे ईव्हीएम मशीन्स. मगाशी तुम्ही मुद्दा केला, म्हणजे ईव्हीएम मशीनचा मुद्दा आणखी थोडा वेगळा आहे, पण ईव्हीएम जी यंत्रणा लागते ती यंत्रणा, मग ईव्हीएम मशीन्स असतील, त्याला लागणारा असेल अधिकारी वर्ग असेल, आणि सुरक्षितता, हे सगळं लक्षात घेऊन हे टप्पे त्यांनी केलेले असतात. विशालजी, तुमच्याकडे येईन मी. आणि त्यांनी म्हणलंय की आपण आजपासून राजे आहोत, खास राजेच माझ्या शोवर आज आहेत, त्यामुळे राजेंकडे आपण जाऊया. काय म्हणाल राजे? ही जी लोकशाही मधली जी राजेशाही आहे ती वेगळी आहे, नक्कीच वेगळी आहे. कारण लोकशाही येत असतानाच ती राजेशाही जी आहे ती मिटवल्या गेलेली आहे. माझं एक म्हणजे 7 टप्प्यांमध्ये निवडणूक आणि भौगोलिक परिस्थिती वगैरे हे सगळं खूप मान्य आहे. आणि विविधतेतून एकता हा जो आपला एक म्हणजे आपला देशाची जी बेसिक जी संकल्पना आहे, तर याच्याकडे आपण बघत असताना इलेक्शन कमिशनचं सुद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे. म्हणजे इतकं प्रचंड काम आहे. ज्यावेळी त्यांनी आकडे सांगत होते की 97.8 कोटीपेक्षा अधिक मतदार, 55 लाख ईव्हीएम, त्याच्यानंतर 10.5 लाख मतदान केंद्र आणि 47.1 कोटी महिला आणि 49.7 कोटी पुरुष मतदार. म्हणजे ही जी आकडेवारी आहे ही मला असं वाटतं जगातल्या सगळ्या देशांच्या, म्हणजे याच्यामध्ये तर 10-12 युरोपियन, तर 10-12-15 देश बसतील एवढ्या आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये. तर या आपल्या या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाही पद्धतीने मतदान घेणं ही मुळातच आपल्यामध्येच एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा खूप म्हणजे कठीण असलेला टास्क इलेक्शन कमिशन कायम, म्हणजे अगदी सुरुवातीपासून, म्हणजे पहिल्या इलेक्शन पासून तर आजपर्यंत, आता 16वी लोकसभा निवडणुकीपर्यंत हे खूप छान पद्धतीने म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, राबवतात आहे. आणि हे करत असताना कुठेही, म्हणजे इतकी ही जर संख्या बघितली आणि ही संख्या बघत असताना इतर होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कुठेतरी त्या काळामध्ये होणारं बूथ कॅप्चरिंग असेल, कुठेतरी हिंसाचार असेल, कुठेतरी जे काही छुटपुट ज्या घटना आहेत त्या असं म्हणता येऊ शकतं आपल्याला, अगदी आपण म्हणजे यांनी म्हणू शकतो की इतने बडे देश में ये छोटी छोटी घटनाएं होती रहती, हे असं अगदी आपण म्हणू शकतो. कारण हे एवढं व्हास्ट प्रमाणामध्ये आहे की ते सगळीकडे प्रशासन पोहोचेल, पण यावेळी ते पोहोचलाय. म्हणजे हा जो निवडणुकी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेण्याचा जो एक प्रघात
गेल्या काही वर्षांमध्ये सुरू झालेला आहे. तर हा निश्चित राजकीय फायद्याचाच आहे. म्हणजे बरोबर, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला राजकीय फायदा सुद्धा त्यातून मिळू शकतो. पण हे करत असताना ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे माझं म्हणणं हेच होतं की याच्यामध्ये जरी राजकीय फायदा असला टप्प्यांमध्ये, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये इलेक्शन होण्याचा, कारण प्रचारासाठी तेवढा वेळ मिळतो, त्या भौगोलिक परिस्थितीतले किंवा त्या भागांमधले समस्या म्हणा किंवा तिथले मुद्दे जे आहेत की ज्या ठिकाणी मतदारांना तिथे आकर्षित करता येईल असे मुद्दे हे राजकीय पक्षांना मिळू शकतात. त्यावर जास्त चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं. एका राज्यातलं इलेक्शन झाल्यानंतर किंवा एका भागातलं, म्हणजे आता आज समजा विदर्भातलं इलेक्शन झालं त्यानंतर कोकणातलं जर आहे मतदान, तर त्या ठिकाणी पूर्ण ती जी फोर्स आहे, कार्यकर्त्यांची फोर्स लागते, त्यासाठी म्हणून वेगवेगळी यंत्रणा लागते, अतिशय मायक्रो प्लॅनिंग लागतं. हे सगळं करायला ती संधी मिळते. पण हा राजकीय विचार जरी आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशनला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, जसं सुरुवातीला आपण म्हटलं की 97 कोटीच्या वर मतदार, त्यानंतर अपंगांची संख्या किंवा याची संख्या सुद्धा जी आहे ती किती मोठ्या प्रमाणामध्ये हे राजकीय सगळं म्हणजे हे प्रशासनाला करावं लागतं हे आपल्या लक्षात येईल. त्याच्यामुळे 7 टप्प्यांमध्ये मतदान ही खूप चांगली पद्धत, म्हणजे टप्प्यांमध्ये होणारं मतदान जे आहे ही चांगलीच पद्धत आहे. बरोबर, प्रतिभाजी. हो. कोठेकर सर, आपण जेव्हा पाहिलं की निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे अधिकार, आपण सगळे ज्या पिढीतून पत्रकारिता करत आलो, तर ते प्रकर्षाने जे जाणवलं ते TN सेशन यांच्या विरुद्ध, ते जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त होते, खर्चाचा मुद्दा असेल किंवा एकंदरच ज्या पद्धतीने चाप लावला गेला, तर एकदम सामान्य माणसापर्यंत ते पोहोचलेले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगासमोर बरेच प्रश्न आहेत. एक म्हणजे जे आधीचे निवडणूक आयुक्त होते त्यांनी दिलेला राजीनामा, त्यानंतर ईव्हीएम बद्दल सातत्याने जो विरोधी पक्ष असतो किंवा तर त्यांनी फार शेअर त्याबद्दल सांगितला होता आणि त्यांनी तो अँटिसिपेट केलेला, म्हणजे त्यांनी अपेक्षित ठेवलेला तो प्रश्न होता की ईव्हीएम बद्दल विचारलं जाणार. काय म्हणाल तुम्ही या सगळ्या प्रक्रियेला ज्या पद्धतीने स्वतः निवडणूक आयुक्तांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सांगितला की जो विरोधी पक्ष असतो तो नेहमी त्या ईव्हीएम वरती बोट ठेवतो. म्हणजे मुळात ईव्हीएमचं काम हे आपण बोट ठेवून मतदान करणं आहे, पण बोट ठेवणं मी या अनुषंगाने शब्द प्रयोग केला की त्याच्यावरती उंगली निर्देश असा की नाही ते ईव्हीएम मशीन खराब आहे. पण त्या ईव्हीएम मशीन मध्ये दोष कधी असतो, जेव्हा त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवाराला कमी मतदान मिळतं तेव्हा ते संबंधित ईव्हीएम मशीन किंवा ती यंत्रणा ही सदोष आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांना आपल्याला आपला लाभ मिळतो, आपला उमेदवार निवडून येतो किंवा आपल्या पक्षाला जास्त मतदान मिळतं, तेव्हा ईव्हीएम मशीन चांगलं असतं. म्हणजे आता अगदी खुलेपणाने आपण पत्रकार आहोत, खुलेपणाने बोलायला हरकत नाही. जेव्हा भाजपा विरोधी पक्षात होती तेव्हा त्यांनीही ईव्हीएम मशीनवरती बोट ठेवलेलं आहे किंवा ईव्हीएम मशीनवरती हे कसं काम करत नाही. म्हणजे आपल्या सर्वांचे परिचित किरीट सोमय्या यांनी ते ईव्हीएम मशीन कसं बोगस आहे, त्याच्यामध्ये कसा फ्रॉड होऊ शकतो, हे सगळं लोकांना पत्रकारांसमोर आणून त्याची प्रात्यक्षिकं दाखवून सगळं केलेलं आहे. आज जेव्हा ते सत्तेत गेले तेव्हा त्यांना ईव्हीएम मशीन भाजपावरती बोट ठेवून बोलत होते की भाजपा कसं आपापल्या पद्धतीने ईव्हीएम मशीनला नाव ठेवतात. आज बरोबर काँग्रेस पक्ष किंवा सगळी विरोधी पक्षातली नेते मंडळी हे ईव्हीएम मशीनला दोष देतात. मगाशी निवडणूक आयुक्तांनी सविस्तर सांगितलं की या संदर्भातल्या ज्या क्वेरीज, प्रश्न हे जे उपस्थित झाले त्या प्रश्नाला ईव्हीएम म्हणून त्यांच्याकडे उत्तर आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न उपस्थित करा, त्याचं उत्तर द्यायला ते लोक तयार आहे. केवळ एका ऐकू माहितीवरती. म्हणजे जर आपल्याला एखादी गोष्ट माहित नसेल, कसं असतं राजकीय पक्षांचं की आपल्याला काही मिळालं नाही की त्या असलेल्या उठवायची आणि ते प्रत्येक कुठल्याही पक्षाला नावजायला नको असं माझं म्हणणं आहे. इतकी वर्ष आपण सगळीच जण पत्रकारिता करतो, आपल्याला एक लक्षात आलेलं असेल की राजकीय पक्ष नेहमी स्वहित हे आधी पाहतात. स्वहित याच्यासाठी मी म्हटलं की जेव्हा आपल्याकडे एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या मतदारसंघामधला एखादा कुठला प्रभाग असेल, तिथे जर त्यांना जास्त मतदान झालं तर ते मशीन काम करत असतं योग्य, आणि जर तिथे कमी मतदान झालं तर ते ईव्हीएम मशीन बोगस असतं, ईव्हीएम मशीन नादुरुस्त असतं. असं कसं होऊ शकेल ना? ते एक सॉफ्टवेअर आहे. जर मी माझ्याकडे जर एखादं मशीन मी घेतलं तर म्हणजे पंजाब मध्ये वगैरे पण ते हे असतं, ते म्हणजे
चांगलं असतं त्यावेळी पंजाबमध्ये. पंजाबमध्ये अगदी चांगलं म्हणजे पंजाब किंवा जेव्हा दिल्लीमध्ये ते चांगलं असतं, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी. आता आपल्याकडे अलीकडच्या पोटनिवडणुका झाल्या त्याच्यामध्ये समजा आता काँग्रेसचे ते पुण्यातून निवडून आले त्या उमेदवार, तेव्हा ईव्हीएम मशीन मध्ये काही दोष नव्हता. बरोबर. तेव्हा ईव्हीएम मशीन व्यवस्थित चालल्या. आणि जेव्हा त्यांच्या कुठला म्हणजे मी हे कुठला एका काँग्रेस पक्षाला किंवा कोणत्याही पक्षाला धरून म्हणत नाही, आपण जर हा जर पूर्ण इतिहास बघितला ना तर कुठलाही पक्ष असू दे त्याला जेव्हा मतदान चांगलं होतं तेव्हा ते मशीन, ती यंत्रणा आणि संबंधित संपूर्ण त्याला लागणारी व्यवस्था हे खूप सुंदर असतं. पण जेव्हा कधी त्यांना मतदान कमी होतं तेव्हा एक तर ज्याला म्हणजे हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये जो महत्वाचा केंद्रबिंदू आहे मतदार राजा, त्याला दोष देतात. त्याला दोष देताना पण कसं देतात, हा जनतेचा कौल आम्ही स्वीकारलेला आहे. प्रत्येक वेळेला बघा हरणारा माणसाचं पहिलं वाक्य हेच असतं, जनतेचा कौल म्हणजे काय, म्हणजे आम्ही तुम्हाला जेव्हा नकार दिला किंवा एखाद्या माणसाने जर त्याला नकार दिला त्याच्या विरोधातलं मतदान टाकलं तर तुम्ही तो जनतेचा कौल म्हणून स्वीकारता करा, पण त्याचा दोषारोप ठेवता ना की हा आम्ही तुम्ही दिलेला कौल स्वीकारलेला आहे. एखाद्या निवडणुकीमध्ये म्हणजे निवडणुकीचा अर्थच असा आहे, कोणीतरी हरणं कोणीतरी जिंकणं. याच्यामध्ये नेहमी जो माणूस हरतो तो समोरच्याला लगेच दोषारोप देतो आणि जिंकत त्यांच्या ते काय परिस्थिती खूपच अशी छान छान असते, मस्त मस्त असते. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा हा असं बघायला गेलं तर कालबाह्य झालेला, म्हणजे त्याच्यावर असलेले आरोप हे कालबाह्य झालेले आहेत. हे बघा यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये त्रुटी नक्कीच असतील. म्हणजे एखाद्या कुठल्या तरी प्रभागामधल्या एखाद्या कुठल्या मतदार केंद्रावरच्या एखाद्या त्या युनिटमध्ये म्हणजे ईव्हीएमच्या एखाद्या युनिटमध्ये ते सॉफ्टवेअर असल्या कारणाने तो नादुरुस्त असू शकतो, हे मान्य आहे. पण संपूर्ण ईव्हीएम यंत्रणा, इलेक्ट्रिक पोल हा आपल्या सोयीचा नाही किंवा त्याचा सत्ताधारी गैरवापर करतात. त्याच्यामध्ये म्हणजे काय काय आरोप झालेत ना आतापर्यंत, एखादी चिप्स टाकलेली असते व त्याच्यामध्ये म्हणजे अमुक पक्षाचं बटन दाबलं की तमुक पक्षाला मतदान जातं. मध्यंतरी एक असं काढलेलं की याच्यामध्ये सगळी जी म्हणजे हे जे सॉफ्टवेअर आहे ते चीनी आणि इकडच्या बनावटीचं आहे, त्यामुळे ते तिथून कंट्रोल केलं जातं. असं मुळात काही नाहीये. भारत देशच मुळात इतक्या मोठ्या लोकशाहीचा देश आहे, त्या भारत देशाच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे आपण ज्याला म्हणतो ना लॅप्सेस किंवा कुठल्याही त्रुटी कमी ठेवण्या इतपत ही यंत्रणा कुचकामी आहे का, तर ती यंत्रणा अजिबात कुचकामी नाहीये. कसं असतं की एक साधं उदाहरण देतो, मला नाही मिळालं मग ते सगळं आहे ते समोरचं जे आहे ते दोषी आहे. मला जेव्हा जे मिळतं तेव्हा ते खूप उत्तम आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा हा गेली अनेक वर्ष आपण बघतो, म्हणजे आता नाही म्हटलं तरी भाजपा गेली सलग 10 वर्ष सत्तेत आहे, त्याच्या अगोदरपासून हा मुद्दा आहे. तुम्ही मागाशी टीएन शेषनचं एक नाव घेतलं, अगदी आदरार्थी नाव आहे. याचं कारण असं, आजही आपण निवडणूक हा शब्द जेव्हा आपल्याकडे येतो त्याचा समानार्थी शब्द जर बघितला तर टीएन शेषन, ज्यांनी आचारसंहितेमध्ये मतदानाच्या आचारसंहितेमध्ये आमूलाग्र बदल आणले. आणि म्हणून आजही म्हणजे आता मला सांगा ना, टीएन शेषन साहेबांच्या आधी आणि त्याच्यानंतर अनेक निवडणूक आयुक्त झाले, पण प्रकर्षाने जर तुमच्या कोण नाव लक्षात असेल तर ते टीएन शेषन. याचं कारण असं, त्यांनी ही रचनाच बदलली. निवडणूक होत असताना आचारसंहिता कशी असावी, मतदान कसं होईल, उमेदवारांच्या चौकटी काय असतील, पक्षांच्या चौकटी काय असतील, म्हणजे तुमची प्रचार सभा, चौक सभा ते थेट मतदान प्रक्रिया कशी होईल, निकाल लागल्यानंतरच्या पर्यंतच्या प्रोसेस कशा असतील, याची एक आखीररूपी बांधणी त्यांनी केली. ती देशाला पटली, ते आपण स्वीकारलं आणि त्यापासून निवडणुका त्यानुसार चालू आहेत. आजही निवडणुकी संदर्भातले जे जे बदल आहेत ते ते आपणही मान्य केलेले आहेत, सर्व पक्षांनी मान्य केलेले आहेत. फक्त आपण जो आता मुद्दा चर्चेला करतोय ना ईव्हीएमचा किंवा यंत्रणांचा, जसं आता 60 टप्प्यात मागाचा जो पहिला आपला मुद्दा होता 60 टप्प्यांमध्ये, आता विरोधी पक्षांनी बघा त्या 60 टप्प्यांवरती पण आक्षेप घेतलाय लगेच, सुरुवात झालेली आहे की मोदींना सगळ्यांकडे यावं म्हणून, म्हणजे अशा प्रकारे सुरू झालेलं आहे. इतक्या मोठ्या देशाच्या इतक्या कोट्यवधी लोकांच्या मतदानाची यंत्रणा राबवताना ती टप्प्याटप्प्यानेच राबवावी लागणार ना, हे त्यांना समजत असतं. म्हणजे कळत नसतं की समजत असा अजिबात भाग नाहीये. फक्त समोरच्याला कोंडीत पकडणं, समोरच्यावरती दोषारोप करणं, आणि ठीक आहे म्हणजे विरोधी पक्षाचं मी म्हणेन हे हत्यार आहे, समोरच्यावरती टीका करणं, समोरच्याच्या उणिवा दाखवणं हे त्यांचं अस्त्र आहे. आणि निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये त्यांचं विरोधकांचं अस्त्र वापरणं हा त्यांचा एक नैतिक अधिकार आहे आणि तो त्यांना वापरू देवा. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, म्हणजे आपण आता चर्चा करताना की काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताना आपण एक कुठल्या तरी प्रोफेशन मध्ये असलो तरी आपण एक जबाबदार नागरिक आहोत, या लोकशाही असलेल्या देशाचे जबाबदार नागरिक आहोत.
आपण आपली कुठलीही गोष्ट ही ग्लोबल पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने कोणत्याही लोकांपर्यंत दूर एकाची दुसऱ्याला पण सांगू नये. ही नैतिकता जेव्हा आपण आणू ना, तेव्हा मला वाटतं कोड ऑफ कंडक्ट, ज्याला आपण आचारसंहिता म्हणतो, ती आचारसंहिता आपोआपच आपल्यामध्ये रुजली. विशालजी तुमच्याकडे येते की, कारण विशालजींनी फार छान आकडेवारी सांगितलेली आहे आणि गेले 2-3 दिवस त्यांच्याबरोबर बोलताना माझ्या लक्षात आलं की आकड्यांवर पकड असते त्यांची आणि ते व्यवस्थित पद्धतीने त्याचं विश्लेषण करतात. एक म्हणजे ही सगळी यंत्रणा राबवत असताना सुरक्षा व्यवस्था जी आहे तो एक आहे. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये एकीकडे मणिपूर सारखी परिस्थिती आहे, पश्चिम बंगालची परिस्थिती आहे, ज्याचा उल्लेख निवडणूक आयुक्तांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा झाला की तिथे काय करणार आहात. आणि खास करून विस्थापितांचा जो प्रश्न आलेला आहे की जे त्या ठिकाणाहून विस्थापित झालेले आहेत त्यांच्यासाठीचं मतदान, हा एक प्रश्न आला. काय सांगाल तुम्ही? या सगळ्या याच्यामध्ये ना, आजचं जे पत्रकार परिषद झाली निवडणूक आयुक्तांची, तर त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टी या नव्याने ऐकायला मिळाल्या किंवा कळल्या. म्हणजे किती बारीक पद्धतीने निवडणूक आयोग पण किती, त्यांच्या समोर पण किती आव्हानं असतात हे सुद्धा लक्षात आलं. विस्थापितांचा प्रश्न असेल किंवा पश्चिम बंगाल मधला असेल, आता मणिपूर मधला असेल, हे जे सगळे जे इश्यूज आहेत हे धगधगते विषय आहेत. हे निवडणुकीमध्ये अजून याला खतपाणी घातलं जाईल, हे अजून पेटवण्याचा पण प्रयत्न होईल, जे ज्या कोणाला राजकीय त्याचा फायदा होईल त्याच्यासाठी, म्हणून अशा पद्धतीचे विषय हे निवडणुकीच्या तोंडावर येत असतात. त्या विषयांशी डील करणं किंवा ते विषय कितपत त्याचा सर्वसामान्य लोकांवर परिणाम होऊ देणं किंवा कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ देणं, हे त्या प्रशासनाची जबाबदारी आहे. ज्यावेळी आचारसंहिता लागते त्यावेळी त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये ही सगळ्याची जबाबदारी आहे. म्हणजे जे काही प्रशासन जे आहे ते निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये किंवा निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काम करतात. हे करत असताना निवडणूक आयोगाने खूप एक चांगल्या पद्धतीने हे केलं की त्यांनी त्या राज्यांमधली भौगोलिक परिस्थितीसह त्यांनी तिथली राजकीय किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेतली आहे, हे याच्यातून लक्षात आलं आपल्याला. दुसरा एक विषय या सगळ्या याच्यामध्ये, जसं तुम्ही आकडेवारीचं म्हणालात, मला एक म्हणजे उल्लेख करण्याचं खूप इच्छा आहे या सगळ्या याच्यामध्ये, की त्यांनी म्हटलंय की 85 वर्ष पेक्षा वयाने जे मोठे लोक आहेत, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक किंवा जे सुपर सिनियर, जे 85 वर्ष वय ज्यांनी पूर्ण केलेलं आहे, अशा 82 लाख नागरिकांचं आम्ही घरी जाऊन मतदान घेऊ शकतो. म्हणजे तो त्यांनी उल्लेख केला की फॉर्म 12D तो आम्ही भरून आणि त्यांच्याकडून घेऊ, पण त्याच्यासाठी म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा कर्मचारी नियुक्त करावा लागणार आहे. त्यानंतर जवळपास नव्याने जे मतदार यावेळी नोंदणी झालेली आहे ती 13.5 लाख मतदारांची ऍडव्हान्स नोंदणी झाली आहे. म्हणजे जे लोक एप्रिलमध्ये, आता म्हणजे मतदान आपलं सुरू होईल एप्रिल पासून, तर एप्रिलमध्ये जे लोक 18 वर्ष वयाची पूर्ण करतील त्यांची ऍडव्हान्स नोंदणी केलेली आहे. असे 13.5 लाख विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या वाटतात. त्याचप्रमाणे यांनी कायदा सुव्यवस्था आणि निवडणूक आचारसंहितेचं पालन, म्हणजे जसं कोठेकरजी म्हणाले आता की निवडणूक आचारसंहिता TN सेशनमुळे आपल्याला कळली, अगदी 100%. म्हणजे त्यापूर्वी आचारसंहिता नव्हती का, तर होती, अशातला भाग नव्हे, पण भाग नाही, ती राबवल्या गेली. म्हणजे त्याच्या नियमांचं पालन हे कोणीतरी करायला लावलं. आणि त्याच्यानंतर मग ते टप्प्याटप्प्याने जसं जसं आपण पुढे होत गेलो, जसं जसं प्रगत होत गेलो, मग आपण जे जे यंत्रणा स्वीकारत गेलो किंवा जे प्रगती जी स्वीकारत गेलो त्यानुसार मग त्याच्यात बदल होत गेले. आणि ते बदल आज इथपर्यंत निवडणूक आयोगाने ते नेलेले आहेत. म्हणजे TN सेशन यांची परंपरा त्यांनी इथपर्यंत पुढे आणलेली आहे की त्यांनी सी व्हिजिल नावाचं एक ऍप दिलेलं आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक फोटो काढून टाका, तुम्ही काही सांगू नका की कुठे पैसे वाटले जातात आहे, कुठे दारू वाटतात आहे, कुठे साड्या वाटतात आहे, कुठे काय धमकावणं सुरू आहे किंवा कुठे बुक कॅप्चरिंगचा प्रकार आहे. आम्ही तुमचं हे काय म्हणतात त्याला रेखावून लोकेशन ट्रेस आणि आम्ही 100 मिनिटात तिथे पोहोचू. 100 मिनिटं हे स्पेसिफिक त्यांनी सांगितलं. म्हणजे 1.5-2 तासामध्ये एखाद्या कंप्लेंटची दखल ही राष्ट्रीय पातळीवरून घेतली जाईल. ही खूप मोठी, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की जी खरोखर म्हणजे इम्प्रेस करते प्रतिभाजी. बरोबर. कोठेकर सर, आपण हा लोकशाहीचा उत्सव आहे असं तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हणालात. उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची सभा होतीये
आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येणार आहेत. कारण अजून महाविकास आघाडीचे जागा वाटप म्हणजे तसं सुप्रिया सुळे वगळता बाकीच्यांची नावं झालेली नाहीये. आज आपण आजचा विषय निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद आणि त्यानिमित्ताने घोषित झालेल्या तारखा यापुरताच मर्यादित ठेवणार आहोत. आणि एक फायनल वर्ड, शेवटचा शब्द आजचा कार्यक्रम संपवण्यापूर्वीचा कोठेकर सर तुमच्याकडनं मला हवा आहे की आजच्या एकंदर या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला आणखी काय आपल्या दर्शकांना सांगायचंय. एक मगाशी आता विश्वजींनी खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की निवडणूक प्रक्रिया इम्प्रुव्हमेंट म्हणजे त्याच्यातल्या सुधारणा कशा होतात. त्यांनी स्वतः गोष्ट सांगितली की सी विजिल नावाचं ऍप, आणि दुसरं म्हणजे यावेळेला पहिल्यांदाच घरी जाऊन म्हणजे निवडणूक अधिकारी किंवा त्यांचे हे घरी जाऊन तुमचं मतदान घेणार आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे दिव्यांग आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना त्यांच्या कुठेतरी मतापासून वंचित म्हणजे मतदानापासून वंचित राहावं लागत होतं. तर तो जो अडथळा होता तो निवडणूक आयोगाने यावेळेला दूर केलाय. आणि मला वाटतं कित्येक कोटी लोक, माझ्याकडे आता नक्की आकडा नाहीये, विशालजी सांगू शकते, आज नाही म्हटलं तरी जवळपास 40% लोक जी या मतदानापासून या ना त्या कारणाने वंचित राहायची ती या निवडणुकीमध्ये वंचित राहणार नाही आणि ती लोक सुद्धा मतदान करणार आहेत. म्हणजे मला असं वाटतं की सर्वार्थाने आपण जसजसं प्रगती करतोय, प्रत्येक बाबतीत प्रगती करतोय, तर हे 2 टप्पे जे निवडणूक आयोगाने आज जे सांगितले पत्रकार परिषदेमधून ते खूप चांगले आहेत. आपण जेव्हा म्हणतो की हा सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला हा देश आहे, त्या लोकशाहीची निवडणूक आजपासून त्याचं बिगुल वाजलेलं आहे. तर त्या बिगुलच्या निमित्ताने आपण सर्वांची ही जबाबदारी आहे की आपल्याला ज्यांनी ते मतदान करावं. नो डाऊट प्रत्येकाला तो अधिकार आहे, पण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. निवडणूक यंत्रणा आपल्यासाठी राबवताना ती लोक जे 5 वर्ष आपल्यासाठी जे काही काम करत असतात त्या सुविधा आपण घ्याव्यात. एक म्हटलं जातं नेहमी की काही प्रभागांमध्ये व्हाईट कॉलर मतदान एक असतं. म्हणजे ठीक आहे ना, निवडणुकीची सुट्टी कुठेतरी पिकनिकला जायला म्हणून करूया. म्हणजे आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच एक विनंती असेल की त्या मतदानाच्या दिवशी दिली जाणारी सुट्टी ही पिकनिकसाठी नसून तुमचा जो नैतिक अधिकार आहे तुमचा उमेदवार निवडण्याचा, मग तो कोणीही निवडा, तो अधिकार तुम्ही बजवावा आणि आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान करण्याची गरज आहे. आणि तोच लोकशाहीचा मुख्य कण आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये एकही उमेदवार तुम्हाला असं वाटतं की नाहीये, तर आता गेल्या काही निवडणुकांमध्ये तुम्हाला नकारात्मक मत नोंदवण्याचा पण अधिकार आहे ना. अधिकार आहे, जेव्हा अधिकार आहे म्हणजे किमान मला यापैकी माझ्याकडे उपस्थित असलेल्या कोटेकरजी सॉरी तुम्हाला मध्ये हे करतोय, डिस्टर्ब करतोय. एक मुद्दा त्याच्यामध्ये अजून एक छान मुद्दा असा आहे की ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस दाखल आहेत, आपण जे म्हणतो की गुंड आणि सगळे गुन्हेगार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तर म्हणजे तुमचाच हाच मुद्दा मी तुम्हाला म्हणजे याच्यामधला हा एक विषय असा आहे की गुन्हेगारांना 3 वेळा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी द्यावी लागणार आहे की त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांची काय पार्श्वभूमी आहे. आणि हे करत असताना एक यावेळेचा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की या व्यक्तीला उमेदवारी का दिली याचा खुलासा राजकीय पक्षांना करावा लागणार. हा म्हणजे हे काही जे चांगले मुद्दे त्यावेळी यावेळेला जे अडॉप्ट केलेले आहेत ते नक्कीच वाखण्याजोगे आहेत. आपण आपल्या नवराष्ट्र नवभारत परिवाराच्या वतीने सगळ्यांनाच या निमित्ताने आवाहन करू आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, त्याचं प्रतिनिधित्व करा आणि खूप मोठ्या संख्येने मतदान होण्याची गरज आहे. म्हणजे आपण नंतरच्या ज्या बातम्या देतो ना, अरे नाही 56% मतदान झालं, 66% मतदान झालं, तर नाही, हे मतदान 95% किंवा त्याच्यापेक्षा अधिक होण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाही हा अर्थ सार्थक होईल. तर आजची निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद आपण सगळ्यांनी कदाचित पाहिली असेल. नवराष्ट्राच्या आमच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा आम्ही ती लाईव्ह प्रसारित केलेली आहे. ती तुम्हाला अजूनही बघता येईल जाऊन. आणि माझे जे वरिष्ठ सहकारी दोन्ही नरेंद्रजी आणि विशालजी दोघंही मुंबईतून आपल्या सोबत जोडले गेलेले होते, त्या दोघांचेही मी आभार मानते. लोकशाहीचा हा उत्सव वेगवेगळ्या पैलूंनी वेगवेगळ्या अंगांसह मी तुमच्या समोर घेऊन येणारे माझ्या सहकाऱ्यांसोबत, काही वेळा बाहेरचे तज्ज्ञ असतील, काही वेळा राजकीय पक्षांचे नेते असतील. आणि मी आपल्याला खास करून दर्शकांना सांगू इच्छिते की यंगिस्तान हा आमचा एक खास शो या निमित्ताने आम्ही सुरू केलेला आहे, जिथे आम्ही कॉलेजच्या कॅम्पसवर जाऊन युवा वर्गाचं जे पहिल्यांदा मतदान करता आहेत त्यांचं नेमकं निवडणुकीबद्दलचं आकलन काय, त्यांचं म्हणणं काय, त्यांना कुठले मुद्दे वाटतात, त्यांच्याशी चर्चा करतो आहोत आणि ती तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे सगळे कार्यक्रम अवश्य बघा. तुमच्या ज्या सूचना असतील त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, त्या आम्हाला जरूर वाचायला आवडतील आणि तुमच्या सूचनांपैकी काही जर आम्ही अंमलात आणू शकू
तर त्याबद्दलही आम्ही उत्सुक असू. आमच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा नमस्कार. धन्यवाद नरेंद्रजी, धन्यवाद. थँक्यू.